Okay, hi friends. Today we are going to study our first poem, that is the Song of the Open Road. In our previous sessions, we discussed about the icebreakers and the little biography of the Walt Whitman and the title of the poem. I told you the title of the poem is a highly symbolic. हे symbolic title खूप काही सुचवतं. It suggests so many things. The words open and road, the open road, it signifies the freedom and it signifies the future life's journey. It suggests the journey of your future life. Walt Whitman is a quite positivist. खूप पॉझिटिव्ह विचार करणारे, लोकशाहीचा पुरस्कार करणारे कवी म्हणून अमेरिकन साहित्यामध्ये, कविता क्षेत्रामध्ये वॉल्ट व्हिटमन यांची ओळख खूप मोठी आहे. हिज लीव्ज ऑफ ग्रास, त्यांचा लीव्ज ऑफ ग्रास हे पुस्तक याच मूल्यांचे, तत्वांचा पुरस्कार करतं. Okay, let us discuss the actual poem line by line. At first I will read out the whole poem and then we will discuss each and every line one by one. Okay, at first I will read out. Afoot and light-hearted I take to the open road, healthy, free, the world before me. The long brown path before me leading wherever I choose. Henceforth, I ask not good fortune. I myself am a good fortune. Henceforth, I whimper no more, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, curious criticisms. Strong and content, I traveled the open road, the earth that is sufficient. I do not want the consultations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. Still here I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them, and I am filled them in a return. Walt Whitman. What exactly the poet want to tell us? कवीला आपल्याला नेमकं काय सुचवायचंय, किंवा ही कविता आपल्या 12वीच्या इंग्रजी पुस्तकात पहिल्याच क्रमांकावर का लावली? कारण ज्या पद्धतीनं कवीनं हे त्याच्या अगदी ओपन रोडचं, ओपन लाईफचं, फ्युचर लाईफचं पहिलं पाऊल टाकलंय, इन द सेम वे यू आर दिस 12th एक्झाम और द 12th स्टँडर्ड, इट इज ऑल्सो फर्स्ट फूट टुवर्ड्स युअर लॉंग ब्राउन पाथ ऑर द लॉंग जर्नी. तुमच्या ही आयुष्याच्या दृष्टिकोनातून एका खूप मोठ्या मार्गाची तुम्ही काय केलेले रे, स्वीकार केलेला आहे, त्याची सुरुवात केलेली आहे. रोड स्टँड फॉर बिगिनिंग, नीव, काहीतरी सुरुवात करणं. इट सिम्बलायझेस अँड इट सिम्बलायझेस मोबिलिटी ऑल्सो. रोड सिम्बलायझेस मोबिलिटी, गतिमानता. रस्ता हे गतीचं प्रतीक आहे आणि जिथं गती येते तिथं ऑटोमॅटिक प्रगती पण येते. म्हणून टायटल इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द पोएम. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. कवी म्हणतोय की जीवनाचं हे पहिलं पाऊल टाकत असताना माझं मन, माझं हृदय फार लाईट हार्टेड आहे. देर इज नो एनी बर्डन ऑन मी, देर इज नो एनी रिस्ट्रिक्शन्स. आय टेक टू द ओपन रोड. मी हा जीवनाचा खुला रस्ता मी स्वतःहून निवडलेला आहे. ओपन रोड, वन्स अगेन इट टेल्स द प्रिन्सिपल्स ऑफ द डेमोक्रेसी. डेमोक्रेसी म्हणजेच लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी सारखी तत्व या शब्दांमधून व्यक्त होतात. तो म्हणतात की पहिलं पाऊल टाकत असताना माझं हृदय अतिशय हलकं आहे. मोकळ्या मनाने, कोणत्याही दडपण शिवाय
मी हा माझ्या आयुष्याचा ओपन रोड दॅट आय हॅव चूजन. आणि का रे हा मार्ग त्यानं स्वीकारलाय? त्याचं कारण तो पुढच्या अर्ध्या ओळीमध्ये देतोय. कवी म्हणतोय, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. इन्व्हर्जन आहे. पोएटिक डिव्हाइसेस आपण शेवटी बघणार आहोत सगळेच. द वर्ल्ड बिफोर मी. कारण माझ्या प्रवासामध्ये किंवा माझ्या समोरचं असणारं जे जग हे सगळं हेल्दी आहे. इट इज व्हेरी गुड अँड इट इज फ्री. पुन्हा एकदा, फ्रीडम, फ्री, इक्वॅलिटी, लिबर्टी, प्रिन्सिपल्स ऑफ डेमोक्रेसी. माझ्या समोरचं असणारं जग हे कसं आहे रे? खूप हेल्दी आहे, फ्री आहे. म्हणूनच की काय, या जीवनाचा, हे जीवनाचा ओपन रोड मी स्वीकारला आहे. म्हणतोय, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लिडिंग वेअर एव्हर आय चूज. द लॉंग ब्राऊन पाथ, अ लॉंग जर्नी. लॉंग ब्राऊन पाथ यासाठी सांगितले की लॉंग जर्नी ऑफ अ लाईफ. इट इज लिडिंग. कवीच्या पुढचा रस्ता कवीला कुठे घेऊन जातोय? इट इज लिडिंग हिम वेअर एव्हर आय चूज. वेअर एव्हर आय चूज. ज्या ज्या ठिकाणी मला जायचंय किंवा मी जिथं घेऊन जाईल त्या ठिकाणी मला घेऊन जाणारा हा रस्ता. म्हणजे पुन्हा या ओळीचा अर्थ होतो की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच ठरवायचंय वेअर यू हॅव टू गो. वेदर यू हॅव टू गो ऑन द समिट्स ऑफ द सक्सेस or into the downtrodden black valleys. यशाच्या शिखरावरती जायचं किंवा काळोख्या निराशेच्या गर्तेमध्ये जायचं. इट्स डिपेंड ऑन यू और द चॉईस ऑफ द रोड दॅट यू आर गोइंग टू टेक. तुम्ही कोणता मार्ग स्वीकारणार आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. पण कवी म्हणतोय की माझा मार्ग मी निवडलेला आहे. मला माहिती आहे माझ्या समोरचं जग हेल्दी आहे, फ्री आहे. म्हणूनच की काय, मी जो मार्ग निवडला आहे तो मला जो घेऊन जाणार आहे. म्हणून तो पुढे काय म्हणतो बघा तिसऱ्या ओळीला, हेन्सफोर्थ. हेन्सफोर्थ म्हणजेच म्हणून. हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून. म्हणून मी कोणत्याही गुड फॉर्च्यूनची अपेक्षा कधीच करत नाहीये. गुड फॉर्च्यून नशीब म्हणतो. आपण बऱ्याच वेळेस सांगतो बघा, माझ्या नशिबातच नव्हतं, माझ्या नशिबातच असं होतं. पण कवी म्हणतोय, आय डू नॉट आस्क फॉर द गुड फॉर्च्यून. कवी मात्र सुदैवाची कधीच अपेक्षा करत नाहीये. तो म्हणतोय, आय मायसेल्फ एम अ गुड फॉर्च्यून. मीच सुदैव आहे. व्हॉट एव्हर द गुड फॉर्च्यून इज मे बी, इट मे बी द रिझल्ट ऑफ माय ऍक्शन. जे काही असणार आहे ते माझ्या रिझल्टचं, माझ्या ऍक्शनचा रिझल्ट असणार आहे. आपण म्हणतो ना, गौतम बुद्धांनी सांगितलं, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पण बऱ्याच वेळेस आपण काय करतो रे, आपल्या नशिबाला, आपल्या लकला विनाकारण आपण दोष देतो. खरं तर नशीब वगैरे काही नसतं. तिथं आपले परिश्रम, आपले कष्ट कमी पडलेले असतात, आपण कमी पडलेलो असतो. खूप वेळेस म्हणतात लोक की मला 2च मार्क्स कमी पडले, माझे 4च मार्क्समुळे माझं सिलेक्शन हुकलं, माझ्या नशिबातच नव्हतं. खरं तर ते नशीब वगैरे काही नसतं, आपले प्रयत्न कमी पडले. बरोबर आहे ना? मी सांगतो की दोस्तों, हाथों की लकीरों पर भरोसा मत करना. दोस्तों, हाथों की लकीरों पर भरोसा मत करना, क्योंकि लकीर तो उनकी भी होती है जिनको हाथ भी नहीं होते. अरे हातावच्या रेषांवरती काय भविष्य बघतात? भविष्य तर अशाही लोकांनी घडवलं की ज्यांचे हात सुद्धा नव्हते. त्यामुळं भविष्य, कोणाची मदत, सहकार्य या गोष्टी आपल्या आपल्या आयुष्य निर्मितीमध्ये किंवा यशामध्ये कधीच तुमच्या मदतीला धावून येणार नाही. देन व्हॉट यू हॅव टू डू. मग काय करायचं आहे? तो म्हणतोय, आय मायसेल्फ एम अ गुड फॉर्च्यून. आपणच आपलं सुदैव बनवून यायचं आहे. हाताच्या रेषा वगैरे काही काम करणार नाही. त्या हाताच्या रेषेच्या पाठीमागे असतात एक मनगट, मन आणि मेंदू या तिन्हीचा संगम करून, संघर्ष करून, कष्ट करून आपल्याला यशाच्या शिखरावरती जायचं असते. म्हणूनच तो म्हणतोय, कवीने ठरवलं या सगळ्या गोष्टी. म्हणूनच कवी म्हणतोय, हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर. विम्पर, विम्पर म्हणजे काय रे?
तक्रार करणे, कुरकुर करणे. म्हणून मी आता तक्रार करत नाहीये. मी कोणत्याही प्रकारची तक्रारीचा सूर मी कधी चावळत नाहीये. मी कधी कुणाबद्दल राग व्यक्त करत नाहीये, तिरस्कार करत नाहीये. मला त्या गोष्टीचं वाईट वाटत नाहीये. henceforth I whimper no more, even the postpone no more. आणि मी जे हाती घेतलेलं जे काम आहे, मी जे हाती घेतलेली जी मोहीम आहे, जे काम आहे, आय नेव्हर पोस्टपोन इट. मी ते कधीच पुढं ढकलत नाही, त्याची चाल ढकल करत नाहीये. कारण तुम्हाला माहिती आहे, टुमॉरो हॅज नो एंड. उद्याला शेवट नाहीये. आपण आजचं काम म्हणतो उद्या करू, उद्याचं म्हणतो परवा करू, असं लांबत राहतं. सो वी शुड नॉट पोस्टपोन. कल करे सो आज करे. जे काल करणार नाही, उद्या करणार आहेत ना, ते आजच करा. ते आजच करा. पोस्टपोन नो मोर अँड नीड नथिंग. आणि एवढंच नाही तर तो म्हणतोय की नीड नथिंग. मला कशाचीही गरज नाहीये. मी माझं भविष्य, माझं आयुष्य उभा करण्यासाठी मी समर्थ आहे. आणि माझ्यासाठी मी समर्थ असलंच पाहिजे. म्हणूनच तो म्हणतोय की यासाठी मी कुणाकडे तक्रार करत नाहीये, तक्रारीचा सूर आवळत नाहीये. ना मी हाती घेतलेलं काम मी पोस्टपोन करत नाहीये. ना माझं कोणतं गुड फॉर्च्यून बद्दल मी आराधना प्रार्थना करत नाहीये. कारण आय माय सेल्फ एम अ गुड फॉर्च्यून. बघा, 2 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल की कवी काय काय करत नाहीये. तो आणखी पुढे बोलतोय कवी, डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, द क्युरलस क्रिटिसिझम्स. डन विथ ही फ्रेज आहे. डन विथ म्हणजे च्यामधून जाणे, एखादी गोष्ट पार करणे, अनुभवणे. मी आता इंडोर कंप्लेंट्सच्या पलीकडे गेलो आहोत. आता इंडोर कंप्लेंट्स खूप वेगळ्या वेगळ्या अर्थाने या शब्दाचा आपण इंटरप्रिटेशन करू शकतो. आपल्या अंतर्मनातील असणारे कॉम्प्लेक्सिटीज असतील, कंप्लेंट असतील, घरातील असतील, कुटुंबातील असतील, किंवा आणखी देशाचे असतील, बाहेर जायचं. डन विथ इंडोर कंप्लेंट्स. मी अनुभवलंय, मी हे पार केलंय. आता लायब्ररीज. लायब्ररीज शब्दशार्थ ग्रंथालय नाहीये. इट सिग्निफाइज द नॉलेज. ज्ञानही मी मिळवलंय. क्युरलस क्रिटिसिझम्स. क्रिटिसिझम्स, क्युरलस क्रिटिसिझम्स. या टीका टिप्पणीच्या पलीकडे मी गेलोय. टीका टिप्पणी ही प्रत्येकाच्याच बाबतीत होते. मी आता त्याच्या पलीकडे गेलो म्हणतो. डन विथ सच दिस इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज अँड द क्युरलस क्रिटिसिझम्स ऑल्सो. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. मला ह्या सर्व गोष्टी माहीत आहेत म्हणूनच की काय, स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. या मुक्त रस्त्याच्या या प्रवासाला, मोठ्या प्रवासाची सुरुवात मी केलेली आहे कारण मी तेवढा स्ट्रॉंग आहे. आय एम अ स्ट्रॉंग टू फेस द फ्युचर जर्नी अँड आय एम ऑल्सो कंटेंट. कंटेंटचा अर्थ होतो सॅटिस्फाईड. सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी आहे. माझ्या कार्याबद्दल, माझ्या या प्रवासाबद्दल देखील मी समाधानी आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट. ही पृथ्वी आहे तेवढी माझ्या प्रवासासाठी पुरेशी आहे. म्हणजे किती बघा त्याची महत्वाकांक्षा मोठी आहे. खरं तर तो उपरोधानं म्हणतोय द अर्थ दॅट इज सफिशियंट. ऍक्च्युली अर्थ इज टू मच. अर्थ इज टू मच. पण तरी तो म्हणतोय द अर्थ दॅट इज सफिशियंट फॉर मी. त्याच्या पुढे काय जाऊन बोलतोय बघा आणखी. तो म्हणतोय आय डू नॉट वॉन्ट द कन्सल्टेशन्स एनी निअरर. कॉन्स्टलेशन्स. कॉन्स्टलेशन्स म्हणजे बघा इन दिस कॉन्स्टेक्ट फेट डेस्टिनी इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ द पीपल. इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ द पीपल जे सल्ला देणारी लोक आहेत, प्रभाव टाकणारी लोक आहेत. मला कुणाच्या सल्ल्याची किंवा प्रभावाची मला गरज नाहीये. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी निअरर. मला कोणाच्या सल्ल्याची, नशिबाची किंवा अशी कोणाचीही मला मदत नको आहे. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. मला माहिती आहे जे ते तिथं आहेत ना त्याच ठिकाणी ते चांगले आहेत. माझ्यासाठी नको. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. आय नो दे सफाईस. सफाईस मीन्स इनफ. आय नो दे सफाईस फॉर दोज
who belong to them. ज्यांच्यासाठी ते आहेत ना ते त्यांच्यासाठीच राहू द्या आणि ते तिथंच राहू द्या. माझ्यावरती कोणाचा प्रभाव मला नको आहे. बरोबर आहे. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की मला गाईड करणारं कोणी नव्हतं, मला मदत करणारं कोणी नव्हतं. पण कवी तर म्हणतो मला कुणाचीही गरज नाहीये. आता मला कळलं पाहिजे माझ्या आयुष्याचा मार्ग, पुढं काय करायचं, पुढं कसं जायचं, काय करायचं हे मला आता कळतं. म्हणून मला कोणाच्या प्रभावाची, कोणाच्या सल्ल्याची म्हणतो की मला आता गरज नाहीये. इथंच खरं तर कविता संपली आहे. पण पुढे एक स्टांजा आहे. इट इज गिवन इन ब्रॅकेट. तो ब्रॅकेट मध्ये दिलाय. इट इज कॉल्ड द पॅरलल थेसिस. लक्षात ठेवा, बाजूला लिहा. पोएटिक डिव्हाइसेस मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पॅरलल थेसिस म्हणजे संपूर्ण कवितेचा घोषवारा कवी त्या ब्रॅकेटमध्ये सांगत असतो. काय म्हणतो रे कवी त्या ब्रॅकेटमध्ये? तो म्हणतो स्टील हिअर. जरी एवढं सगळं असलं तो म्हणतोय की माझ्या मार्ग मी निवडलाय, असं झालं तसं झालं, सगळ्या गोष्टी कवीने आतापर्यंत आपण सांगितले, चर्चा केली. पण तरी तो म्हणतो स्टील, तरी हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन. डेलिशियस बर्डन बघा काय शब्द वापरले. इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द पॅराडॉक्स. वी विल डिस्कस अबाउट लॅटर. स्टील आय हिअर कॅरी ओल्ड डेलिशियस बर्डन. तरी देखील माझ्या मनावरती खूप असं जुना असा खूप डेलिशियस बर्डन आहे. कोणतं बर्डन आहे रे? आय कॅरी ते. मी ते घेऊन वाहत आहे म्हणतो. कुणाचं बर्डन आहे? पण ते बर्डन कसं आहे रे? डेलिशियस आहे. लाईक एज लव्ह इज अ स्वीट पॉइझन. Though it is a poison, but it is a sweet. In the same way, it is a burden, but the burden is delicious. He carries the burden of the men and women. तुम्हाला विचारलं जाईल, whose burden that the poet carries? The poet carries the burden of the men and women. कोणते men and women? I carry them with me wherever I go. ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या त्या ठिकाणी त्यांचं बर्डन मी घेऊन वाहत असतो. I swear it is impossible for me to get rid of them. त्या लोकांपासून सुटका करून घेणं मला शक्य नाही. शपथ घेऊन सांगतो ते माझ्यासाठी अशक्य आहे. कोणते मेन अँड विमेन? दॅट आय केम अक्रॉस विथ देम. ज्यांच्या सोबत माझी गाठीभेटी झाल्या, ज्यांचा अनुभव मला आला, ज्यांच्याकडून काही गोष्टी मला शिकायला भेटल्या, त्या लोकांपासून सुटका करून घेणं, दूर जाणं मला शक्य नाहीये. कारण ती सर्व माझी लोक आहेत. माझ्या लोकांपासून दूर जाणं, त्यांना सोडून देणं, त्यांचे डेलिशियस बर्डन, त्यांच्या मेमरी सोडून देणं हे मला शक्य नाहीये. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आय एम फिल्ड विथ देम. मी जो काही आहे त्यांच्यामुळेच आहे. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. माझं आयुष्य त्यांच्यामुळं भरलेलं आहे आणि त्यांचंही आयुष्य मी भरून काढणार आहे. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. आणि मीही त्या साठी त्यांचा उतराही त्याच्यातून होणार आहे. द बेस्ट पोएम बाय वॉल्ट व्हिटमन. दिस इज द meaning or the interpretations of the poem that I would like to interpret here. Friends, the brainstorming as well as the critical appreciation of the poem, poetic devices of the poem, we will discuss in our next session. I hope you might understand the poem. See you tomorrow. Okay friends, bye.